लक्ष्मीच्या भागांनीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इकडे अनामिका अद्वैतच्या खोलीमध्ये जाते आणि त्या खोलीमध्ये असलेले प्रत्येक जागी ठेवलेले सगळे इनेलर जे आहेत ते काढून टाकते. कारण की आता त्यांचा हा नवीन प्लॅन असतो की अद्वैतला जीवानिशी मारून टाकायचं आहे. म्हणूनच आता ते लोक खूपच जास्त चालाकीने सगळ्या गोष्टी ह्या करत असतात. अनामिका सगळे इनेलर घेते आणि त्यासोबतच तिथून सगळ्या बाजूने क्लिअर ठेवते की एकही इनेलर हा आता त्याच्या खोलीमध्ये असला पाहिजे नाही. अद्वैत हा त्याच्या खोलीमध्ये येतो. तो त्याच्याच विचारामध्ये असतो. तो 24 तास हा फक्त आणि फक्त खरेच्या त्याच्या विचारात असतो. इथे रोहिणी आणि सोहम पाहतात की अद्वैत हा खोलीमध्ये गेलाय. अनामिका ही कधीच खोलीच्या बाहेर निघालेली असते तिचं सगळं काम हे आवरून. आता त्या दोघांनाही फक्त आणि फक्त मजा बघणार असतात की काहीही झालं तरीसुद्धा आता ते दोघे आता एकत्र मिळून त्यांचं जे प्लॅन आहे ते सक्सीड कधी होतंय या गोष्टीमध्ये. अनामिका खोलीतून हळूच निघून जाते तेव्हा इथे खोलीमध्ये आता अद्वैत जो आहे तो सगळ्या गोष्टीचा त्रास झालेला असतो. म्हणूनच सोफ्यावरती झोपून हा आता शांत पडलेला असतो. त्याला असं वाटतं की दिवसभराच्या धावपळीमुळे खूपच जास्त त्याला ताण आलाय. अनामिका ही दरवाजा बंद करून बाहेर निघून जाते. इतक्यातच अद्वैतला असं वाटतं की काहीतरी होतंय. पण इथे हे तिघेजण तर मात्र मजा बघत असतात की नेमकं ह्याच्या खोलीचा धूर कधी वाढेल आणि हा तडफडून कधी मरेल. कारण ह्याला वाचवायला तर कोणच नसणार आहे. तेव्हा इकडे अद्वैत हे विचार करत असतो. इथे जी सुकन्या आहे ती आता आबांना म्हणते की आबाजी तुम्ही थांबा, मी लगेचच जाऊन आले. असं म्हणून बाबा जे आहेत ते आता ठीक आहे म्हणतात. तितक्यात जी सुकन्या आहे ती राहते. तितक्यातच बाबांच्या हातामधून आता ग्लास फुटतो. तेव्हा त्यांना टेन्शन येतं. ते म्हणतात की काहीतरी असं अपशकुन हे घडणार आहे. तेव्हा सुकन्या म्हणते की थांबा, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी आहे ना, मी साफ करते आणि काळजी करू नका, काहीच असं अपशकुन नाही घडणार आहे. मी जाऊन लगेचच चेक करते की काही चुकीचं आहे का आणि ही गोष्ट मला अद्वैत सरांना सांगायला हवी हे पण गोष्ट त्यांच्या मनामध्ये आलेली असते. इथे आता सुकन्या ही आता स्वतःहून अद्वैतच्या खोलीमध्ये जायला निघालेली असते. कारण की बाबांच्या काही गोष्टी हे तिला खूपच जास्त खटकत असतात. आजोबा हे खूपच जास्त वियर्ड वागतायत हे तिला नव्हतं आवडत. म्हणूनच ती तिथे जायला निघते. तेव्हा इकडे अद्वैत हा त्याच्या खोलीमध्ये खूपच जास्त खोकत असतो. कारण की त्याच्या खोलीमध्ये सगळीकडे धूर हा झालेला असतो. त्याला अस्थमा असल्यामुळे त्याला जागेवरून उठता पण येत नव्हतं. इथे आता जी सुकन्या आहे ती स्वतःहूनच प्रयत्न करते की काहीतरी करता येईल. इथे आता खूपच जास्त त्यांना वाईट वाटलेलं असतं की सगळीकडे इलेनर आहे पण मला एकही हा इलेनर भेटत नाही. सुकन्या त्याच्या खोलीच्या बाजूनी जात असते. खोकायचा वगैरे आवाज ऐकते. तिला विचित्र वाटतं म्हणून ती चेक करायला जाते तर दरवाजा हे कोणीच उघडत नसतं. ती खाली पाहते पायाजवळ तर तिला धूर हा दिसत असतो. धूर स्पष्टपणे तिला पायावरती लागत असतो. म्हणून आता ती विचार करते की तिला काहीही करून त्याच्या खोलीमध्ये जायचं आहे म्हणून. तेव्हा इकडे ती पाहते अद्वैत हा जमिनीवर लोळतोय आणि खूपच जास्त त्रास होतोय. म्हणूनच आता सुकन्या जी आहे ती अचानक भयानकच टेन्शनमध्ये येते आणि ती सगळीकडे आता इन्हेलर जे आहेत ते स्पेसिफिक जागांवरती शोधू लागते की इन्हेलर इकडे सापडेल का, तिकडे सापडेल का, त्यासोबतच उशीखाली सापडेल का. ती सगळ्यांना वरती बोलून घेते की अद्वैतला काय होतंय हे बघा जरा.
सगळेजण हे आता खोलीमध्ये येतात. आता त्या तिघांनासुद्धा खोलीमध्ये येणं गरजेचंच असतं, कारण की त्यांच्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या असतात आणि ते घराचे सदस्य आहे म्हटल्यावर त्यांना खोलीमध्ये येणं हे खूपच जास्त गरजेचं असतं. इथे आता सगळेजण हे अद्वैतच्या काळजीत असतात, तर सुकन्या ही लगेचच धावते, कारण की तिला असं वाटतं की आजोबांच्या खोलीमध्ये नक्कीच एक इन्हेलर असेल. असं म्हणून ती आजोबांच्या खोलीमध्ये येते. ती इन्हेलर हे घ्यायला आलेली असते. तिला माहिती नाही, पण तिला एक्झॅक्ट जागा या इन्हेलरच्या कुठे कुठे काय काय आहेत हे कसं काय माहिती, हे फक्त तिलाच माहिती. ह्या गोष्टीचा तिला पण थोडंसं टेन्शन आलेलं असतं. इथे आजोबा विचारतात की अगं पोरी, काय होतंय वरती? तेव्हा ती सुकन्या सांगते त्यांना की आजोबा काय नाही, अद्वैत सरांना अस्तव्यस्त अटॅक आलाय, बाकी काही नाही झालंय. असं म्हणून ती ताबडतोब ते जे इन्हेलर आहे ते घेऊन आता अद्वैतच्या खोलीमध्ये जाते. ती लगेचच त्यांना इन्हेलर जे आहे ते देऊन टाकते. आता इथे आबा हे खूप जास्त काळजीत असतील, म्हणूनच ती दरवेळी असं अवॉइड करत असतं. इथे आता सगळेजण हे अद्वैतच्या काळजीमध्ये असतात. इथे आता जी सुकन्या आहे ती अद्वैतला तिच्या हातानेच इन्हेलरचं देते आणि तिला थँक्यू असं सरोज मॅडम म्हणतात. इथे सगळ्यांना काळजी वाटत असते की अद्वैतला काही होणार नाही ना म्हणून, पण स्वतः अद्वैतचा जीव जो आहे तो खरेने वाचवला आहे म्हणून. त्यासोबतच इकडे आता अद्वैत हा ठीक झालाय, बरं झालाय हे सुकन्याला दिसत असतं. म्हणूनच सुकन्या जी आहे ती ताबडतोब तिथून उठते आणि आता खाली जायला निघालेली असते, कारण तिला असं वाटतं की मी जास्त लुडबुड केलेली हे चांगली नाही आणि सरांना पण ही गोष्ट आवडलेली नाही, म्हणूनच मी येत नाही असं म्हणून विचारत असते. त्यासोबतच इकडे आता जी सुकन्या आहे तिला कळत नाही. ती जी आहे ती जेव्हा खाली जात असते तेव्हा तिला खूपच जास्त विचित्र वाटत असतं, कारण अद्वैत पण हा तिला थँक्यू असं म्हणालेला असतो. इथे सुकन्या ही म्हणते की तुम्ही तुमची काळजी घ्या, मी जाते आता असं म्हणून इकडून आता जी अद्वैत आहे तो सुद्धा हा म्हणतो. अद्वैत म्हणतो की मी खूप स्ट्रॉंग आहे, मला अजून खूप गोष्टी माझ्या आयुष्यात करायच्या आहेत. असं म्हणून इकडे अद्वैत हा त्याचे हल्ले थांबवतो. इथे जी आता सुकन्या आहे ती आता बाहेर जायला निघालेली असते. ती विचार करत करत शेड्यांच्या पायऱ्या उतरत असते की जिथे जिथे इन्हेलरची जागा जी आहे ती सरोज मॅडमनी शोधली, स्पेसिफिक त्याच जागांवरती मी पण कसं काय शोधलं, मला कळत नाही आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. तेव्हा इकडे आता जो सुकन्या आहे तिला टेन्शन आलेलं असतं की बापरे, विचारच करते की हे सगळं कसं शक्य आहे, मला काहीच कळत नाही आहे किंवा मला कुठेही लीक लागत नाही आहे की हे सगळं कसं होऊ शकतं. अचानकच हे असं धूर वगैरे होणं, त्याच्या खोलीमध्ये असं अचानकच काहीतरी होऊन जाणं, सगळे इन्हेलर एकदाच गायब होऊन जाणे. तर लगेचच इकडे सुकन्या जी आहे ती आता ह्यांच्या खोलीमध्ये येते आजोबांच्या. ती लगेचच आजोबांना विचारते की आजोबा, अद्वैत सर जे आहेत ते असे का आहेत आणि त्यांना अस्थमाचा अटॅक यायचा प्रॉब्लेम आहे का? तेव्हा आजोबा हो म्हणतात. तेव्हा लगेचच ती विचारते सुद्धा, मग इन्हेलर हे तुमच्या खोलीत कसं काय? तेव्हा आजोबा सांगतात की अद्वैतची जी बायको होती कला, ती जेव्हा होती तिनेच हे सगळं केलं. ती जेव्हा होती तेव्हा तिला असं वाटायचं की अद्वैतला अस्थमाचा प्रॉब्लेम हा कधीही होऊ शकतो, म्हणूनच तिने घराच्या प्रत्येक एका छोट्या छोट्या जाग्यामध्ये हे असं ठेवलं आहे म्हणून. तर इकडे जी सुकन्या आहे ती ऐकते आणि त्यासोबतच तिला हे ऐकून बरं वाटतं की त्यांचं हे जे डिसिजन आहे ते अगदीच बरं आहे म्हणून. तर लगेचच इकडे ती विचारते, मग त्याची बायको जी आहे तिचं काय झालं आणि ती कुठे गेली? तेव्हा आजोबा
सगळ्या गोष्टी ह्या सुकन्याला सांगत असतात की 6 महिन्याआधी त्या दोघांचं लग्न होणार होतं. तुळशीच्या लग्नाच्या 3 दिवसानंतर बरोबर त्यांचं लग्न होतं. पण अचानकच सुखाच्या संकटावरती दुःख कोसळलं. खूपच जास्त त्रास झाला. एक्झॅक्टली तेव्हाच सुकन्याने सुद्धा एका मुलीचा जीव वाचवलेला होता. म्हणूनच सुकन्याला असं वाटत होतं की बापरे, मी पण एका मुलीचा जीव वाचवला होता, तर ही मुलगी तीच आहे का, मला कळत नाही आहे. असं म्हणून ते आता अजून गोष्टी ही आता आजोबाकडून ऐकायचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच तिकडे अद्वैत जो आहे तो आता आजोबांच्या खोलीमध्ये यायला निघालेला असतो. आजोबा त्यांना एक एक गोष्टी इथे सुकन्याला सांगत असतात. तितक्यातच अद्वैत हा आता खोलीमध्ये येतो. तेव्हा लगेचच सुकन्या ही अद्वैतला म्हणते की अहो, तुम्ही कशाला आलात, तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही तुमच्या खोलीमध्ये आराम करायचा ना. तेव्हा लगेचच अद्वैत म्हणतो की अहो नाही, ठीक आहे, तुमची जी सोय आहे ती गेस्ट रूममध्ये केली आहे, म्हणूनच तुम्ही जाऊन गेस्ट रूममध्ये तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर अद्वैत हा आजोबांकडे बसलेला असतो. इथे आता सुकन्याला पूर्ण गेस्ट रूम ही भेटलेली असते. तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. अद्वैत पण हा आता विचारतच असतो की आजोबा, काय हे झालं, अचानकच हे कसं काय झालं हे मला पण माहिती नाही, पण तुमच्या खोलीत अस्तमाचं हे भेटलं हे मात्र मला समजलं. तेव्हा आजोबा हे स्वतःहून अद्वैतला म्हणतात की मुला, तू तुझी काळजी घे, तुझ्याशिवाय मी आणि बाकी सगळ्यांनी कोणाकडे बघायचं, तू नाही आहेस तर आम्हाला काहीच नाही आहे, तुझ्याशिवाय आमचं काहीच अस्तित्व नाही आहे, असं म्हणून तो अद्वैतला सांगत असतात. इथे जी सुकन्या आहे तिने विचारातच असते की तिने अगदीच त्याच जागांवरती सगळ्या गोष्टी ह्या कशा शोधल्या आणि नेमकं तिला त्या गोष्टीचा लिंकच लागत नव्हता की तिला ह्या सगळ्या गोष्टी कशा काय जमल्या म्हणून. इथे सुकन्या ही विचारतच असते की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी असं आहे जे मी मिस आऊट करते. कारण आजोबांनी सांगितल्यानुसार बरोबर त्याच दिवशी मी सुद्धा एका मुलीला वाचवलं होतं आणि त्या मुलगीचं पण कदाचित तेव्हा लग्नच होतं आणि ह्यांचं पण लग्नच होतं. म्हणजे मी ज्या मुलीला वाचवलं ती अद्वैत सरांची बायकोच नसावी ना, असं म्हणून ती विचार करत असते. तिच्या विचाराला अंतर असतो. दुसरीकडे जी आता रोहिणी आहे ती चिडलेली असते. ती खूपच जास्त रागात असते. ती सोहम आणि अनामिकाला म्हणते की जर असेच आपले प्लॅन हे फ्लॉप होत राहिले तर आपण रस्त्यावरती येऊ. ती अनामिकावरती चिडते. तेव्हा अनामिका म्हणते की अहो, मी पण सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर कट केल्या होत्या, पण अचानकच ती सुकन्या ही तिथे येऊन पोचेल हे कोणाला माहिती होतं. असं म्हणून इकडे ती दोघांवरती चिडते. ती राहुलला म्हणते की राहुल, तुझ्याच हलगर्जीपणामुळे हे सगळं झालं आहे. तुला आधीच सगळ्या गोष्टी ह्या कन्फर्म करता येत नाही. ती कोण कुठली काल आलेली मुलगी आणि आपल्या एवढ्या मोठ्या प्लॅनवरती पाणी फिरते, हे खूपच जास्त चुकीचं आहे. आपण हे अजिबातच लाईटली घ्यायला नको आहे. काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलीला आपल्याला आता अद्वैतपासून लांब ठेवावं लागेल, ह्या गोष्टीची खात्री तुम्हाला पण कळते ना, असं म्हणून इकडे बोलत असते. इथे आता सुकन्या जी आहे ती रेडी होत असते आणि तिला आता दुसऱ्या दिवशी कामाला यायचं असतं. सुकन्या ही आता तिकडे येते. ती विचार करते की अद्वैत सरांना पाहून माझी हार्टबीट्स का वाढतात म्हणून ती विचारच करत असते. तितक्यातच ती आतमध्ये येते. तेव्हा पाहते की सगळेजण हे आता छानपैकी मस्तपैकी तयारी करत आहेत. ते तयारी करता क्षणी पाहता क्षणी तिला खूपच जास्त छान वाटत असतं. इतक्यातच सगळेजण हे सुकन्याला सुद्धा पाहतात
की सुकन्या आता ही तिकडे त्यांच्या घरात आली आहे म्हणून. तेव्हा आता सगळेजण तिला पाहतच असतात की ती खूपच छान दिसते आणि त्यासोबतच सुकन्या पण तिथे येते आणि म्हणते की अरे वा, सगळी तयारी चालली आहे वाटतं, दत्त जयंतीला, थांबा मी पण मदत करते असं म्हणून ती स्वतःहून आता तिकडे जाते आणि मदत करायला सुरुवात करते. इथे सगळेजण हे पाहतच राहतात की सुकन्या ही कशी सगळ्या गोष्टी ह्या चारपैकी मदतीने करते आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टीला आता तिथे अवरोध झालेलं असतं. इथे सुकन्या आणि त्यासोबतच बाकी जण म्हणतात की चला आता आपण सगळे एकत्र मिळून आरती करून घेऊया असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते. इथे आता जी सुकन्या आहे तिला खूपच जास्त छान वाटत असतं, कारण ती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कुटुंबात सहभागी होऊन त्यांच्यासोबतच आरती वगैरे करणार असते. इथे जी आबा आहेत ते सरोजला म्हणत असतात की ह्या मुलीमध्ये मला कलाचा भास होतो, असं वाटतं कलाच आहे जी या मुलीच्या रूपामध्ये आपल्या घरात आली आहे. त्यासोबतच इकडे आता आरती वगैरे चालू असते. अद्वैत हा स्वतः आरती वगैरे करत असतो. हार वगैरे देवाला घालून झालेलं असतं. सगळेजण हे टाळ्या वाजवत आरती वगैरे म्हणत असतात. इथे आरती चालू असते तेव्हा इकडे सुकन्या ही मात्र स्वतःच्या विचारत असते. तिला असं वाटतं की अद्वैत सरांच्या खोलीमध्ये मला नक्कीच त्यांच्या बायकोचा फोटो एक तरी नक्कीच भेटेल. म्हणूनच सुकन्या जी आहे ती विचार करते की मी जाऊ का त्यांच्या खोलीमध्ये आणि बघू का की त्याची बायको ही कोण होती, किंवा मी वाचवलेली मुलगी आणि ह्यांची बायको ही एकच होती का, असं म्हणून इकडे सुकन्या जी आहे तिला आता कसं तरी मनामध्ये बेचैन व्हायला झालेलं असतं. म्हणूनच ती ठरवते की जाऊ दे, मी जातेच म्हणून. असं म्हणून ती आता तिकडून निघून जाते, कारण की आता तिला खूपच जास्त विचित्र वाटत असतं. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीसुद्धा मला चेक हे करायलाच हवं. अद्वैत विचार करतो की सगळेजण हे इकडे आरती करतात आणि ही कुठे गेली म्हणून त्याच्या मनात असतं की मी पण जाऊन चेक करायला हवं. असं म्हणून अद्वैत पण हा आता त्याच्या खोलीमध्ये जायला निघालेला असतो. पुढील भागात पाहणार आहोत की सुकन्या ही कशी अद्वैतच्या खोली तपासत असते. तितक्यातच अद्वैत हा चिडतो तिच्यावरती की तू माझ्या खोलीत काय करतेस म्हणून. तर सुकन्या ही अद्वैतला सांगते की हा जो फोटो आहे ह्याच्यामध्ये ही तुमची बायको आहे ना, आणि ही जी तुमची बायको आहे हिला लग्नाच्या दिवशी तुमच्या मी वाचवलं होतं. असं म्हणून इकडेच